नमस्कार, मी चंद्रकांत शिंदे. शिंदे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण थर्मल पॉवर प्लांट विषयी माहिती घेणार आहोत. याला कोल पॉवर प्लांट सुद्धा म्हणतात. तर हे कसं काम करतं, याचे फायदे तोटे काय आहेत, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर जगातील पहिला थर्मल पॉवर प्लांट किंवा कोल पॉवर प्लांट हा 1882 साली थॉमस एडिसन यांनी अमेरिकेमध्ये सुरू केला होता. तर तो फक्त 93 किलोवॅटचा होता आणि त्यावेळेला स्टीम इंजिन होतं. आता आपण स्टीम टर्बाईन वापरतो, त्यावेळेला स्टीम इंजिन होतं आणि ह्या स्टीम इंजिनवर DC जनरेटर चालवून ते इलेक्ट्रिसिटी निर्माण करायचे आणि विकायचे. तर भारतातील पहिला जो थर्मल पॉवर प्लांट आहे तो हुसेन सागर, हैदराबाद या ठिकाणी 1920 मध्ये इंग्रजांनी सुरू केला होता. तर हे आहे इतिहास. तर याच्याविषयी आपण आता सविस्तर माहिती घेऊ. आताचे जे थर्मल पॉवर प्लांट आहेत ना, तर ते स्टीम इंजिनवर न चालता स्टीम टर्बाईनवर चालवतो आपण. पहा, आता थर्मल पॉवर प्लांटमध्ये जे पाणी वापरलं जातं ना, ते पाणी नॉर्मल नसतं. आता हे जे थर्मल पॉवर प्लांट जो उभारलेला असतो तो एखाद्या तळ्याच्या शेजारी किंवा नदीच्या शेजारीच उभारलेला असतो, कारण याला खूप पाणी लागतं. तर हे पाणी फिल्टर केलं जातं, एकदम डिस्टिल वॉटर केलं जातं, कारण हे पाणी नंतर पाईपमधून जाणार आहे आणि शिवाय त्याला आपण गरम करणार आहे. जर त्याच्यामध्ये क्षार जर असतील किंवा त्याच्यामध्ये कचरा जर असेल तर तो कचरा आतमध्ये पूर्ण पाईप ब्लॉक करू शकतो, म्हणून त्याला प्युअर डिस्टिल वॉटर केलं जातं. ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे पाणी असतं. तर याचं स्ट्रक्चर पण असं आहे की पहिल्यांदा रेल्वेने हा कोळसा खाणीतून आणला जातो. आता हा कोळसा कोणता असतो, आपला लाकडाचा कोळसा नसतो, याला चारकोल म्हणतात. तो काय कोळसा नसतो, त्याच्यामध्ये एवढी पॉवर नसते. तर हा कोळसा असतो दगडी कोळसा. ठीक आहे. याच्यामध्ये 4 प्रकारचे कोळसा आहेत: एन्थ्रासाइट, ब्युट्युमिनस, लिग्नाइट आणि पीट, असे 4 प्रकारचे कोळसे असतात. त्याच्यातला जो एन्थ्रासाइट आणि ब्युट्युमिनस आहे हे उच्च प्रतीचे कोळसे असतात, त्याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण जास्त असतं. तर हे कोळसे आपण ह्या थर्मल पॉवर प्लांटसाठी वापरतो. आणि बाकीचे जे कोळसे आहेत ते वीटभट्टी वगैरे छोट्या छोट्या कामासाठी वापरतात. परंतु थर्मल पॉवर प्लांटमध्ये जादा पॉवर लागते म्हणून आपण चांगल्या उच्च प्रतीचा कोळसा वापरतो. तर तो कोळसा रेल्वेने आणला जातो आणि त्यानंतर तो त्या ठिकाणी रेल्वेतून उतरवला जातो. उतरवल्यानंतर त्याला खूप बारीक केलं जातं, एकदम पावडर केली जाते त्याची. आता पावडर कशासाठी, कारण जर समजा कोळसा जर आपण असं जर जाळला तर तो जळायला थोडासा टाइम लागेल आणि त्याचं शेवटपर्यंत तो जळणार नाही. आता तुम्ही समजा कधी कधी आपले जे चुलीवर स्वयंपाक करणारे जे असतात, तर त्या ठिकाणी जर पाहिलं तर विस्तव शिल्लक राहतो. तो का राहतो, कारण तो हळूहळू जळत असतो. तर आपल्याला हळूहळू नाही जाळायचं, एकदम झटकन जाळायचं. तर त्यावेळेला काय केलं जाते, मग ती पावडर केली जाते. पावडर केल्यामुळे काय होतं की अगदी छोटे छोटे पार्टिकल लगेच जळतात आणि त्याच्यातून हीट जनरेट होते, म्हणून त्याची पावडर केली जाते. आणि पावडर वापरायला पण सोपी असते. ठीक आहे. एका टँकमध्ये फक्त आपल्याला काय करायचे, त्या ठिकाणी एक वॉल असतो, तो फक्त वॉल चालू केला की हळूहळू त्याच्यात पावडर पडत असते आणि आतमध्ये ती वेगाने पेटते. तर ज्या ठिकाणी पेटते त्याला बॉयलर म्हणतात. आता बॉयलर म्हणजे काय, बॉईल म्हणजे उकळणे आणि बॉयलर म्हणजे काय, उकळवणारा. तर याला म्हणतात बॉयलर. या बॉयलरमध्ये काय केलं जातं की हे कोळसा आहे हा जाळला जातो, पावडरच्या स्वरूपात जाळला जातो आणि त्याच्या वरच्या साईडला पाईप असतात, स्पायरलमध्ये असे पाईप असतात. आता ह्या पाईपच का वापरले आपण, असे टँक का नाही वापरले, तर पाईपचं वैशिष्ट्य असं आहे की पाईपच्या चारही बाजूने म्हणजे सर्व बाजूने त्याला आहे ना हीट लागल आणि आतमधले पाणी काय होईल, डायरेक्ट वाफेमध्ये रूपांतर होईल. आता काय होतं की पाण्याला ज्या वेळेला उष्णता देतो त्यावेळेला त्याची वाफ होते, परंतु ही वाफ वेट स्टीम असते. वेट म्हणजे ओली. समजा तुम्ही गॅसवर पातेले ठेवलं आणि त्या पातेल्यामध्ये पाणी ठेवलं, तर त्या पाण्यावर जर समजा तुम्ही जर भांडे वगैरे ठेवलं ना, तर त्या वाफेचं पुन्हा पाण्यात रूपांतर होतं, कारण हे वाफेला जास्त टेम्परेचर नाही ना, जास्त गरमी नाही आहे. तर ज्यादा गरमी जर दिली तर ती एकदम प्युअर स्टीम असते, ती ओली वाफ नसते, एकदम प्युअर स्टीम असते ती. आणि ही स्टीम जी असते ना, हाय प्रेशरची प्लस हाय टेम्परेचरची असते आणि ही स्टीम आपल्याला पाहिजे असते.
आणि ह्या स्टीमसाठी आपल्याला पाईप वापरणं गरजेचं आहे. आणि जर समजा पाईप वापरला नाही तर वाफ तयार होईल, परंतु ती वेट स्टीम तयार होईल, म्हणजे ओली वाफ तयार होईल ती. म्हणून आपण पाईप वापरतो, जेणेकरून क्विकली त्याच्यामध्ये काय होईल, वाफ तयार होईल. आणि त्याच्यामध्ये हाय टेम्परेचरमुळे काय होईल, वेट स्टीम असणार आहे ती होईल कोरडी वाफ होईल त्याची, जे ओल्या वाफेचं रूपांतर कोरड्या वाफेमध्ये होईल. आणि आपल्याला कोरडी वाफ पाहिजे, कारण आपल्याला करोजन नाही करायचं टर्बाईनचं. कारण ओल्या वाफेमुळे काय होईल, आतमध्ये टर्बाईन गंजून जाईल. आपल्याला ते एकदा चालू केलं की कमीत कमी 3-4 वर्ष बंद नाही करायचं, जे मेंटेनन्ससाठी फक्त बंद करावं लागतं, नाही तर रात्रंदिवस ते टर्बाईन चालू असतं. त्यामुळं आपल्याला ओली वाफ नाही पाहिजे, एकदम कोरडी वाफ पाहिजे. आणि कोरडी वाफेसाठी हाय टेम्परेचर प्लस हाय प्रेशरची स्टीम पाहिजे. कारण हाय प्रेशरची स्टीम कशासाठी, तर टर्बाईन आपल्याला फिरलं पाहिजे, कारण ते काही टनाचं टर्बाईन असतं ते. तर ही जी वाफ आहे, ही वाफ ह्या पाईपाद्वारे टर्बाईनमध्ये जाते. टर्बाईन फिरल्यानंतर टर्बाईनच्या ॲक्सलला आपण अल्टरनेटर लावला असतो. अल्टरनेटर म्हणजे काय, AC करंट हा जनरेट करतो आणि तो सरळ ग्रीडमध्ये ही पॉवर डंप करतो. आता हे जे टर्बाईन आहे, हे टर्बाईन हे 2 प्रकारचे टर्बाईन असतात. एक असतं लो प्रेशर टर्बाईन आणि एक असतं हाय प्रेशर टर्बाईन. आता जे हाय प्रेशर टर्बाईन आहे, हे बॉयलरमधून आलेलं जी स्टीम आहे ती डायरेक्टली हाय प्रेशर टर्बाईनमध्ये जाते. हाय प्रेशर टर्बाईन काय करतो, तर त्याच्यातली जी काही एनर्जी आहे, जो प्रेशर आहे, त्या प्रेशरचं कन्व्हर्जन करतो मेकॅनिकल एनर्जीमध्ये. आणि यामध्ये काय होतं की प्रेशर थोडासा कमी होतो, पण तरीही त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे की टर्बाईन फिरू शकतं. परंतु हे लो प्रेशर झालेलं आहे, म्हणजे कमी प्रेशर झालं त्याचा. तर कमी प्रेशर झाल्यामुळे काय होतं, हे जातं लो प्रेशर टर्बाईनमध्ये. हे लो प्रेशर टर्बाईन हे डमरूच्या आकाराचं असतं आणि त्याच्याबरोबर मध्यभागी ही स्टीम सोडली जाते. मध्यभागी स्टीम सोडल्यामुळे काय होतं की दोन्ही साईडला ती हवा दोन्ही साईडला ती वाफ जाते आणि यामुळे ते टर्बाईन फिरतं. आणि हे सुद्धा डमरूच्या आकारात, म्हणजे मध्यभागी सोडल्यानंतर काय होणार आहे की ही वाफेचं जे प्रेशर आहे ते हळूहळू काय होत जाणार आहे, दोन्ही साईडला कमी होत जाणार आहे आणि एकदम कमी प्रेशर त्याच्यामध्ये शिल्लक राहणार आहे. आणि मग या ठिकाणी जो काही जी स्टीम असणार आहे, ही स्टीमचं आता काम संपलेलं आहे. ही जी स्टीम आहे, ह्या स्टीममध्ये अजून पण पॉवर आहे. तर ही स्टीम आपण पुन्हा बॉयलरमध्ये पाठवतो, पुन्हा गरम करण्यासाठी. मग एकदा कारण प्रेशर कमी झालंय, म्हणजे थोडक्यात काय होतं की त्याच्यातले मोलिक्युल्स थोडेसे जवळजवळ येतात, वाफेचे जे कण आहेत ना ते जवळजवळ येतात. जर त्याच्यामध्ये अजून जर आपण तापमान जर दिलं तर ते पुन्हा बाजूला जातील, म्हणजे त्याच्यात अजून प्रेशर वाढेल. मग ही वाफ पुन्हा आपण काय करतो, बॉयलरमध्ये पाठवतो आणि पुन्हा ती लो प्रेशर हाय प्रेशरमधून पुन्हा लो प्रेशरमध्ये येते. आता ही जी वाफ आहे, ही वाफ ह्या वाफेतलं जवळजवळ बऱ्यापैकी आपण पॉवर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग पहा, टर्बाईनचं एक वैशिष्ट्य की टर्बाईनला फक्त प्रेशर लागतो, त्याला टेम्परेचरची काही घेणं नाही. टेम्परेचर आपण एवढ्यासाठी वाढवतो की जी वाफ आहे ती ओली होऊ नये, म्हणून टेम्परेचर वाढवतो. आता ही जी टेम्परेचर आहे, टेम्परेचर भरपूर आहे अजून पण. मग या टेम्परेचरचं काय केलं जातं, तर आपल्या भारतामध्ये तर काही जास्त काही काम नाही त्याचं, परंतु जे थंड प्रदेश आहेत, जसं युरोपचे जे काही देश आहेत, तर ते देश काय करतात की ही जी गरमी आहे, त्या गरमीचा वापर लोकांची जी घरं आहेत ती घरं गरम करण्यासाठी करतात. ठीक आहे. आता यामध्ये काय पुन्हा काय होतं पहा की ही स्टीम आता लो प्रेशर टर्बाईनमधून कंडेन्सरमध्ये येते. कंडेन्सरमध्ये काय केलं जातं की जे पॉन्डमधून जे पाणी आलेलं आहे, प्युअर फिल्टर पाणी बरं का, ते या ठिकाणी फवारलं जातं. फवारल्यामुळे काय होतं की जे काही वाफ आहे त्या वाफेचं काही पाण्यात रूपांतर होतं आणि काही वाफ शिल्लक राहते, कारण सगळं टेम्परेचर आपण काही कमी करू शकत नाही. जे आपण पाण्याला तापमान देऊन जी वाफ तयार केलेली आहे, आपल्याला तेवढीच एनर्जी पुन्हा त्याचं पाण्यात रूपांतर करण्यासाठी लागणार आहे. म्हणून आपल्याला फक्त एनर्जी मिळवायची ना, आपल्याला काय सायकल नाही कंप्लीट करायचं. तर ही जी कंडेन्सरमध्ये आलेली वाफ आहे, या वाफेचं काही अंश आपण पाण्यात रूपांतर करतो, परंतु बहुतांशी वाफ ही आपल्याला वातावरणात सोडावी लागते. आणि नंतर कंडेन्सरमधून जे बाहेर लिक्विड फॉर्ममध्ये जे पाणी आलेलं आहे, त्या पाण्याला कमी प्रेशर असतो. मग तो प्रेशर पुन्हा मोटरच्या साहाय्याने आपण वाढवतो आणि पुन्हा ते बॉयलरमध्ये पाठवतो. आता हे हाय प्रेशर मोटर असते, हाय प्रेशर पंप असतो हा, कारण आतमध्ये बॉयलरमध्ये 1000 डिग्रीपर्यंत टेम्परेचर असू शकतं. एवढ्या टेम्परेचरमध्ये काय होणार आहे, खूप प्रेशर लागणार आहे, कारण पुढं हाय प्रेशर स्टीम तयार होते, याचा अर्थ त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर आपल्या पाण्याला पाहिजे. त्याच्यामुळे हाय प्रेशर या ठिकाणी पंप वापरला जातो आणि त्यामुळे ती पाणी आतमध्ये ढकललं जातं बॉयलरमध्ये आणि पुन्हा हे सायकल कंप्लीट होतं. तर अशा प्रकारे जे थर्मल पॉवर प्लांट आहे ते काम करतं. आणि ही यातून जी इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, ही इलेक्ट्रिसिटी आपण
याचं एक वैशिष्ट्य काय माहिती का, थर्मल पॉवर प्लॅन्टचं, आपण पाहिजे तेवढी, पाहिजे तेव्हा, पाहिजे तशी इलेक्ट्रिसिटी आपण तयार करू शकतो. हा सगळ्यात मोठा फायदा आहे थर्मल पॉवर प्लॅन्टचा. कारण आपल्याला इलेक्ट्रिसिटी पाहिजे तेवढी आपल्याला मिळवता येते, किती पण एनर्जी आपण याच्यातून मिळू शकतो. तर भारताची जी टोटल कॅपॅसिटी आहे ती आहे 444 गिगावॉटची, आणि त्यामध्ये जवळजवळ 49% ही कोळशापासून आपण इलेक्ट्रिसिटी मिळवतो. इलेक्ट्रिसिटी आपली अजून कोळशापासून तयार होते. परंतु कोळशाचे फायदे जसे आहेत, जसे आपल्याला पाहिजे त्यावेळेला मिळते, आणि आपल्याकडे कोळसा भरपूर आहे, अजून कमीत कमी 150 वर्ष तरी काय भीती नाही आपल्याला. परंतु ज्या ठिकाणी हे कोल पॉवर प्लॅन्ट आहे, या कोल पॉवर प्लॅन्ट मध्ये प्रॉब्लेम काय माहिती का, की कोळसा जाळल्यानंतर त्याच्यापासून राख तयार होते, त्याला फ्लाय ॲश म्हणतात. आता याच्यातली जी फ्लाय ॲश आहे ही म्हणजे थोडक्यात जी राख आहे, ही राख जवळजवळ बऱ्यापैकी आपण सिमेंट जे कारखाने आहेत त्यांच्याकडे वापरतो, आणि काही जणांचे ते ना सिमेंट कारखाने जे आहेत ना त्यांचे स्वतःचे पॉवर प्लॅन्ट आहेत, कारण ती जी राख आहे सिमेंटमध्ये वापरली जाते. ठीक आहे, तिथं गेली. परंतु सगळीच जी राख आहे ती सगळी राख आपण सिमेंटसाठी वापरत नाही. तर बरीचशी राख ही हवेमध्ये मिक्स होते, आणि हवेमध्ये मिक्स झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हा पॉवर प्लॅन्ट आहे त्या ठिकाणच्या एरियामध्ये ही राख साचते. ही राख शेजारच्या तळ्यामध्ये पण साचते, त्यानंतर जमिनीवर साचते, आणि त्या ठिकाणी जे लोक राहतात त्या लोकांच्या घरामध्ये सुद्धा ही राख घुसू शकते, आणि पूर्णपणे तिथला जो एरिया आहे तो पूर्णपणे प्रदूषित केला जातो ह्या राखेद्वारे. शिवाय यातून बाहेर पडणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे, हा कार्बन डायऑक्साईड सुद्धा खूप मोठा आहे, खूप मोठं प्रमाण आहे कार्बनचं इमिशन. तर राखेचं तुम्हाला सांगतो फक्त की राख किती खतरनाक आहे. कार्बन डायऑक्साईडचं खूप लांबची गोष्ट आहे, राखच किती खतरनाक आहे. ही राख जर अंगावर जर लागली ना, एखाद्या व्यक्तीच्या अंगावर जर पडली ना, तर त्या व्यक्तीला खाज सुटते. ही जर राख जर पाण्यामध्ये जर पडली आणि ते जर पाणी जर पेला तर त्या व्यक्तीला खतरनाक रोग होऊ शकतात. शिवाय ही राख फुफ्फुसात जर गेली तर फुफ्फुसाचा कॅन्सर होऊ शकतो. हीच राख जर शेतात जर पडली तर पीक नीट येत नाही, बरोबर ना. म्हणजे यामुळं फक्त वातावरणाचं नुकसान होत नाहीये, वातावरणाचं दूषित होतेच होते, परंतु पाणी दूषित होते, जमीन दूषित होती, आणि त्या ठिकाणची माणसं ही रोगी, त्यांच्या ह्या माणसांना दुर्धर आजार होतात, फुफ्फुसाची कॅन्सर होत आहेत. तर ही मोठी समस्या आहे ह्या कोल पॉवर प्लॅन्टची. आता बरेच जण सांगतात की आम्ही असं केले तसं केले, आम्ही प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केलाय. कोणी काय करत नाही अजिबात. प्रत्यक्षात ज्या ठिकाणी ही कोल पॉवर प्लॅन्ट उभारलेले आहेत ना, तिथला परिसर हा प्रदूषित असतो, आणि तो इथून पुढे राहणार सुद्धा. कारण भारतात जवळजवळ 50% आपण इलेक्ट्रिसिटी कोलमधून मिळवतो. ही काही सोपी गोष्ट नाही. म्हणून भारत सोलरकडे गेलेला आहे, विंडकडे गेलेला आहे. कारण कोलवरला जो ताण आहे तो थोडासा कमी जर झाला तर आपली भारतातली लोक सुरक्षित राहू शकतात. तर हे जे कोल पॉवर प्लॅन्ट आहे हे सगळ्यात जास्त वापरलं कुठल्या देशांनी? पाश्चात्य देशांनी वापरलं. आणि आता ते आपल्याला सांगतात की कोल पॉवर प्लॅन्ट बंद करा. सगळ्यात जास्त घाण ह्या लोकांनी करून ठेवली आहे. सगळ्यात जास्त पूर्ण पर्यावरणाची वाट कोणी लावली असेल तर अमेरिका आणि युरोपच्या देशांनी लावलेली आहे. तर हे आता आपल्याला ज्ञान शिकवतात की ना तुम्ही ना कार्बन इमिशन कमी करा. अरे पण सगळ्यात जास्त कार्बन इमिशन तुम्ही केलंय. सगळ्यात जास्त कार्बन इमिशन करून तुम्ही स्वतः श्रीमंत झाल्यात, आणि बाकीच्या लोकांना आता आपल्याला पर्याय नाही ना अजिबात. कारण आपण सोलर लावणार, किती लावणार? बरं, सोलर काय फक्त दिवसात चालणार, रात्रीचं काय करायचं? विंड आहे तर विंड 24 तास चालतं. विंडला खर्च किती येतो? बरं, विंड आहे असं आहे की सगळीकडे लावता येत नाही ना आपल्याला. काही ठिकाणी हवा अजिबात नसते, काही ठिकाणी भरपूर हवा असते. ज्या ठिकाणी भरपूर हवा आहे त्या ठिकाणी लोक राहतात. मग लोकांना बाजूला सारून तुम्ही त्या ठिकाणी विंड उभारणार का? तर ही खूप मोठी समस्या आहे. आपल्याकडे सोलरचा पर्याय आहे, पण सोलर रात्रीचं डायरेक्ट बंद पडतंय. मग आपल्याला वीज नको का? जर वीज ज्या देशाची नाही ना त्या देशाची सगळ्यात मोठी समस्या अशी असते की उद्योगधंदे येणार नाहीत. आणि जर त्या देशामध्ये उद्योगधंदेच आले नाहीत तर देश पुढं कसं जाणार? तर जगापुढं सध्या ही खूप मोठी समस्या आहे. कारण त्या देशांनी कोळसा जाळून प्रदूषण करून ते मोकळे झालेत आता, आणि ते सुधारलेत, ते श्रीमंत झालेत भरपूर, आता ते विकसित झालेत. परंतु आपल्या देशाचं काय? कारण ते आपल्या देशावर आता दबाव टाकतायत.
की तुम्ही कोळशाचं जे कार्बन इमिशन आहे, कोळसा जाळायचं प्रमाण आहे ते कमी करा. फ्यूल जे फॉसिल फ्यूल आहे म्हणजे पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे जाळायचं प्रमाण आहे हे थोडंसं कमी करा. का कमी करा? आम्हाला सुधारायचं नाही का? बरं, समजा आपण अडून बसलो की नाही आपल्याला कोळसा वापरायचा आहे आणि वापरायचाच. आपल्या लोकांच्या जे आरोग्य आहे ते आरोग्य आता धोक्यात आलेले आहे. कारण ह्या काय होतं माहिती का, समजा कोळसा अमेरिकेमध्ये जाळला, ठीक आहे, तर ते कार्बन डायऑक्साईड हवा पूर्ण पृथ्वीवर वाहते. ती तिकडची सुद्धा हवा भारतामध्ये येणार नाही का? येणार. हा, फक्त एवढंच की फ्लाय ॲश जी आहे ना वातावरणात मिक्स झालेली ती येणार नाही. ती त्या परिसरातच डम होणार, कारण ती जड असते हवेपेक्षा, त्यामुळे तिथेच साचणार ते. परंतु जो कार्बन डायऑक्साईड आहे हा पूर्ण वातावरणामध्ये मिक्स होतो. म्हणजे भारतामध्ये तयार झालेला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो अमेरिकेत पण जाऊ शकतो आणि अमेरिकेतला भारतात पण येऊ शकतो. तर टोटल कंजम्पशन कोलचं झाल्यामुळं पूर्ण जगामध्ये की कार्बन डायऑक्साईडचं इमिशन खूप वाढलेलं आहे. आणि कार्बन डायऑक्साईड असा एक गॅस आहे की जो काय करतो, सूर्याकडून आलेली जी काही किरणं आहेत, प्रकाश आहे, तो रिफ्लेक्ट होतो पृथ्वीवरून. तर कार्बन डायऑक्साईड त्याला पुन्हा पृथ्वीकडे रिफ्लेक्ट करतो. म्हणजे तो काय करतो, स्पेसमध्ये जाऊनच देत नाही प्रकाश किरण, पुन्हा पृथ्वीकडे आदळतो. तर त्यामुळे काय होतात, हे प्रकाश किरण जी एनर्जी आहे त्या प्रकाशामध्ये, ती एनर्जी पुन्हा वातावरणातच रिफ्लेक्ट होत जाते आणि वातावरणाचं टेम्परेचर वाढतं. टेम्परेचर वाढल्यामुळं एवढे प्रॉब्लेम यायला लागलेत आता की बघा ना तुम्ही आता, की त्यावेळेला पहिला पाऊस एकदम वेळेवर पडायचा, आता वेळेवर पडत नाही. काही ठिकाणी एवढा पडतो की ते पाऊस नको नको म्हणतात लोक, आणि काही ठिकाणी रे पावसा असं चाललंय. ध्रुवावरचे बर्फ वितळत चाललाय. जम्मू काश्मीरमध्ये बर्फ पडायचा पहिला, आता पाऊस पडतोय. एवढा पाऊस पडतोय की डायरेक्टली पूर येतोय, ढगफुटी झाल्यासारखा पाऊस पडतोय. तर त्यावेळेस तिथं जम्मू काश्मीरच्या त्या एरियामध्ये बर्फ पडायला पाहिजे, कारण बर्फ हा एक थोडक्यात काही एक स्टोरेज टँक आहे म्हणले तरी चालेल. कारण ते बर्फ एका वेळेस साचून जमिनीवर साचतो ना, तर पाणी कसं साचणार ना, पाणी डायरेक्ट वाहून जातं. हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण त्यामुळं आपल्याला काही म्हणजे आपल्याला इच्छा नसताना सुद्धा आपल्याला कोलवरला जो ताण आहे, जो थर्मल पॉवर प्लॅन्ट आहेत, हे आपल्याला हळूहळू कमी करावं लागतील आणि सोलरचं आणि विंडचं प्रमाण वाढवावं लागेल. ठीक आहे, तर हा व्हिडिओ आवडला असल्यास ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशीच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब